ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि जय हनुमान ढोके या दोन संघांच्या दरम्यान इथे सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करतायत. पहिलाच बॉल उंच गेलाय. झेलसाठी प्रयत्न करतायत. 3 फिल्डरच्या मधोमध पडलाय. दूरवरनं फिल्डर येत आहेत, पकडून फेक करतील या ठिकाणी आपण पाहताय. तर 2 धावा कंप्लीट केल्या. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. प्रदीप आणि महेश परेश. प्रदीप आणि परेश. प्रदीप आणि परेश सलामीची जोडी या ठिकाणी बॅटिंग करत असताना चांगला चेंडू टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 2 मिळाल्या. इथे आपण पाहताय तर डावखोर हाताने गोलंदाजी करत असताना गुडलेन स्पॉटवरनं राईज करत असताना थोडं बाहेर काढलं. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हतं. अशा प्रकारचे चेंडू ज्या वेळेला ड्रॉप होतात, ज्या वेळेला एक्झिक्यूट होतात, त्यावेळेला फलंदाजांना मात्र संधी फार कमी असते. आणि या अनुषंगानं डॉट पाहायला मिळाला. इथे आपण पाहताय शॉट ऑफ गुड लेंथ आणि त्यानंतर उंची कमी ठेवत असताना या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडीशी सरप्रायझिंग उंची पाहायला मिळाली, उसळी. आणि त्यानंतर इथे उंची कमी ठेवत असताना हा डॉट. गोलंदाज दिलीप कांबरी षटक क्रमांक पहिलं त्याच्या खांद्यावरती जबाबदारी, जिम्मेदारी स्वीकारतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना फुलटोस टाकलाय. हा चेंडू चुकीचा आहे. आता मात्र आपण पाहताय तरी फुलटोस बॉल. आडव्या बॅटनं खेळत असताना सीमारेषेवरती फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल कंप्लीट केली. सिंगल एकेरी धावेल स्कोर कार्ड वरती इथे जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. ते टोटल आपण पाहिलं 3 वरती. 3 धावा धावफलकावर. सलामीची जोडी बॅटिंग करतायत. स्कोर कार्ड 3 या आकड्यावर. निश्चित पहिल्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती झेल टिपण्याची, मात्र 2 फिल्डरच्या बरोबर मधोमध हा चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर आपण पाहताय तर जीवनदान मिळालं. पहिल्या षटकात आपण आहोत. पॉवर प्लेचं हे षटक. 9 फिल्डर 30 यार्डमध्ये. 4 षटकांची टोटल मॅच. जय हनुमान ढोके याच परिसरातील बदलापूर ग्रामीणचा एक जबरदस्त धाकड संघ आहे. त्यांना फाईट करत असताना वांगणी परिसरातील ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ. षटक पहिलं. गोलंदाजी करतोय दिलीप कांबरी. लेफ्ट आर्म सीमर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल. पुनश्च एकदा आपण पाहताय क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. मात्र टप्प्यावरती जर आपण नियंत्रण पाहिलं तर सुंदर टप्प्यावरती नियंत्रण. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धाव. लेफ्ट मीडियम फास्ट. यावेळेस ओव्हर पिच. फटका खेचलाय. फटका पुन्हा एकदा सुंदर आहे. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकलं. या ठिकाणी आपण पाहताय तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. स्कोर कार्ड वरती 2 धावा जोडल्या जात आहेत. एकंदरीत आपण पाहताय 5 धावा धावफलकावरती टोटल या ठिकाणी आपण पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. दिलीप कांबरीचं पहिलं षटक. फक्त धावा आल्या 5 आणि निश्चितच संघर्षाला सुरुवात. मोठा मुकाबला. द्वितीय फेरीचा सामना. बॅटिंग करत असताना जय हनुमान ढोके आणि त्यांच्या विरोधात ओमकार मित्रमंडळ वांगणी. पहिल्या षटकात 5 आल्या. धीरज कांबरी षटक क्रमांक 2 साठी या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार. दुसरं षटक चालू करतायत धीरज कांबरी. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. जय हनुमान ढोके संघासाठी सन्मानजनक धावसंख्या त्यांना बनवावी लागेल. स्ट्राईकवरती बॅटिंग करत असताना बॅट्समन तयार होतोय. प्रदीप आणि परेश दोन्ही फलंदाज अजून तयार. पहिलाच बॉल उंच उडालाय. लांबी गाठेल का प्रश्न आहे. फिल्डर सीमा रेषेवरती बरोबर जागेवर तैनात
आणि अगदी आपण पाहताय सीमारेषेला खेटून उभा असताना एक चांगला झेल, वेल जज कॅच, फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन. पहिला झटका मिळाला गोलंदाजी करत असताना. अगदी आपण पाहताय तर पहिल्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट केला दिलीपनं आणि त्यानंतर धीरज कांबरीनं विकेट काढली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये, धावा स्थिरावल्यात, स्कोर कार्ड अगदी आपण पाहताय तर थांबलंय. कुठल्याही प्रकारची धावफलकावरती या षटकात येऊ दिली नाहीये. पहिल्या षटकात फक्त 5 आणि त्यानंतर लागलेला हा पहिला झटका गोलंदाजीसाठी तैनात केला. इथे आपण पाहताय पाचारित केलं धीरज कांबरीला. त्यानं सुद्धा गोलंदाजी करत असताना करिश्मा दाखवायला सुरुवात केली. पहिल्या बॉलवर विकेट, पहिल्या षटकात फक्त 5, धावफलक स्थिरावलेला आहे. न्यू बॅटर, नवीन बॅट्समन मैदानाच्या आत बॅटिंग करण्यासाठी रुपेश. हार्ड हिटर फलंदाज, जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. इथे आपण पाहताय कट केलंय, चांगल्या चेंडूला सन्मान दिला. सीमारेषेच्या दिशेनं डीप पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी पकडून फेक करतोय. एक सिंगल मिळाली. सिंगल एकाच धावेची मदत येईल, स्कोर कार्ड पुढे सरकेल. 1 धावेच्या मदतीनं 6 वरती. 4 षटकांची मॅच, 1-1 धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. बॅटिंग करत असताना रुपेशनं स्वतःचं खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ सिंगल. स्ट्राईक रोटेट, यावेळेस स्ट्राईक वरती परेश. इथे बॅट फिरवली, संपर्क नाहीये. निश्चित आपण पाहताय टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. जसजशी रात्र पुढं सरकत जाते तसं धावा बनवणं थोडंसं अवघड होत असतं. मात्र या अनुषंगाने आपण पाहताय तर या ॲटमॉस्फिअरचा आणि या कंडिशनचा पुरेपूर फायदा उचलतायत ओमकार मित्रमंडळ वांगणी. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला खेळ. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज तयार. बॉडी लाईन फुल टोज, हलक्या हाताने खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आला, चेंडूला पकडतायत. इथे सिंगल मिळाली. एक सिंगल धाव स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक पुढे जातं 7 वरती. थेंबे थेंबे तळे साचे. 1-1 धावेनं डावाला पुढे घेऊन चाललेत. 4 षटकांची टोटल मॅच आणि इथे आपण पाहताय तर 7 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक रोटेट, यावेळेस रुपेश स्ट्राईक वरती. रुपेशकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील. इथे पायावरती आदळलाय, लाऊड अपील केलंय. पंचांनी सांगितलं नॉट आउट. लेग बाईचा इशारा करतायत. सिंगल एकच मिळेल. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल डबल येणं गरजेचं आहे. या अनुषंगाने आपण पाहताय 1 धाव मिळतीये. स्कोर कार्ड पुढे जातं 8 वरती. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 1 षटक 5 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती टोटल 8 बनल्यात आणि शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होत असताना हा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे आपण पाहताय बाटवरती व्यवस्थित पुन्हा आला नाहीये. सिंगल कंप्लीट वेगानं आलाय. रुपेशनं मात्र इथे आपण पाहताय पॉपिंग क्रीज सोडलं होतं आणि त्यानंतर इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. षटक क्रमांक 2च्या शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळेल, त्यानंतर रनआउट, विकेट डाऊन. नऊ धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 बनल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा, घाई करा मित्रांनो. 2:30 वाजलेत, 2:30 वाजून गेलेले आहेत. 2:45 वाजता जवळजवळ. अजून आपल्याला इथून पुढची क्वालिफायरची मॅच खेळवायची बाकी आहे. या अनुषंगानं थोडं सहकार्य करा. तिसरं षटक जय आला. या जयनं मात्र मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल तर मिनी ओव्हर कंप्लीट केली. आपल्या टीमसाठी उत्कृष्ट या ठिकाणी
भूमिका पार पाडली, यावेळेस त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 4 षटकांच्या मॅचमध्ये संपूर्ण षटक या ठिकाणी हाताळण्याची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती सोपावलेली आहे. गोलंदाजीसाठी तो तयार होतोय. अजय षटक क्रमांक 3 ला सुरुवात करत असताना स्ट्राईक वरती रुपेश. पहिलाच बॉल. जय मात्र आज आक्रमक भूमिकेत आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहता यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग, क्लीन बोल्ट. ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ म्हणजे भरपूर संघर्ष त्यांच्या वाट्याला नेहमीच राहिलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट नेहमीच खेळत असतात, कष्ट करत असतात, जिद्द चिकाटी नेहमीच दाखवली आहे. मात्र बऱ्याच वेळा आपण पाहताय मैदानावरती कधी आशा कधी निराशा पदरात पडत असते. मात्र आजची रात्र त्यांच्यासाठी काहीतरी नवीन संदेश घेऊन येईल का? जयच्या माध्यमातून विजयाचं स्वप्न दाखवलं जाईल का? हे पाहिलं जातंय. चांगली गोलंदाजी ते करतायत. षटक क्रमांक 3 साठी जयवरती विश्वास दाखवलाय. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात बॅटिंग करण्यासाठी विशाल आलाय. विशालला मात्र इथून विशाल काय भूमिका पार पाडावी लागेल. हार्ड हिटर फलंदाज, मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे. ही ओळख त्याला इथे मात्र सिद्ध करावी लागेल. 4 षटकांची मॅच पूर्वार्धात आपण आहोत. संघ संकटात सापडलाय. संकटातून बाहेर कसं काढायचं हा प्रश्न आहे. जय नावाचा यक्ष प्रश्न उभा राहिलाय आणि तो सरळ यष्ट्यांवरती आघात करताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. व्हेरी गुड बॉलिंग. सलगचा दुसरा फलंदाज, क्लीन बोल्ड. विकेट मागे विकेट. जय गोलंदाजी करतोय आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन हॅट्रिक. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मिळवल्या. या बॉलवरती जर विकेट आली तर हॅट्रिक संपादित करेल अक्षय बांबुळकर, ज्यानं आजच्या रात्रीत पहिली हॅट्रिक संपादित केली. त्यानंतर आपण पाहताय तर पुनश्च एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जय. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती बॅट्समन सचिन. हॅट्रिक बॉल हा सुद्धा फुलर लेनचा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. निश्चित आपण पाहता एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक धाव पुढे धावफलकावरती जोडतायत 10 धावा. ओव्हर नंबर 3. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावरती 10. 4 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. बॉलर तयार जय. राईट मोर द विकेट. इथे मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेलची संधी. स्वतः जय आलाय आणि चांगलं जज करत असताना हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे. इथे आपण पाहताय तर तिसऱ्या षटकामध्ये संघ संकटात सापडत असताना जय हनुमान ढोके संघासाठी एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. फलंदाज मात्र आपण पाहताय तर कुणीही थांबायचं नाव घेत नाही. जिम्मेदारी कोण स्वीकारेल हा प्रश्न पडलाय आणि जय मात्र आगीचे निखारे फेकतोय. गुलाबी थंडीमध्ये मैदानावरती आपण पाहाल तर अग्निबाण या ठिकाणी वापरत असताना टप्प्यावरती चांगलं नियंत्रण, वेगवान सुपर बॉलिंग. तिसरं षटक जयच्या माध्यमातून आपण पाहताय तर या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राईट मोर द विकेट. बॉलिंगसाठी तयार. स्ट्राईकला फलंदाज तयार. बॅटिंग करत असताना नवीन बॅट्समन. त्याच्यासाठी सुद्धा इथे आपण पाहताय सरप्राइझिंग रायझिंग डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये. चांगली गोलंदाजी जय करतोय. आजच्या रात्रीमध्ये दावेदारी प्रबळ करतायत ओमकार मित्रमंडळ वांगणी. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. 3 षटकं अद्यापर्यंत आपण पाहिली. दिलीप कांबरी, धीरज कांबरी आणि
जय कामरी. चांगली गोलंदाजी, बॅटची कडा लागली की नाहीये कदाचित. इथे आपण पाहताय विकेट किपरला बीट केलंय. चेंडू चालला सीमा रेषेच्या दिशेनं. लॉंग स्टॉप एंडला नॉन स्टॉप चौकार. या ठिकाणी संपन्न झाला, समाप्त होत असताना पाहायला मिळतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल बनल्या 14, 14 ऑन बोर्ड. शेवटचं षटक या ठिकाणी चालू होतंय. तुषार गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी पाचारित केलं. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. 3 षटकात बनल्या टोटल या ठिकाणी 14. शेवटचे 6 बॉल. चला घाई करा ओमकार मित्रमंडळ, थोडी घाई करा. शेवटचं षटक या ठिकाणी तुषार हाताळतोय. यानंतर आपल्याला संपूर्ण मॅच सेकंड इनिंग सुद्धा कव्हर करायची आहे. थोडी घाई करा. तुषार गोलंदाजी करत असताना सज्ज होतोय. पहिलाच बॉल. यावेळेस आपण पाहता अलॉंग द कार्पेट चाललाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, मात्र स्वतःला वेळेवरती आवरलं. एक धावेवरती संतुष्ट राहिले. 15 धावा. उर्वरित 5 बॉल शिल्लक. धावांसाठी 1-1. धावांसाठी इथे आपण पाहताय तर कष्ट करावे लागतायत. धावांसाठी इथे आपण पाहताय तर वाट पाहावी लागते. एक एक धावेसाठी इथे रक्त आटवावं लागतंय. उर्वरित 5 बॉल. इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. एक सिंगल धाव पूर्ण केली. एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्डला पुढे सरकवतील. स्कोर कार्ड एक धावेच्या मदतीनं जातं पुढे ते 16. 16 ऑन बोर्ड. 16 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. इथे चांगला चेंडू. बॅट फिरवली अंधाधुंद आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फलंदाज क्रमांक शिल्लक. शेवटच्या 3 चेंडूंवरती धावा किती बनतील हे आपण पाहूयात. गोलंदाज तुषार हुशारीनं गोलंदाजी करतोय. शेवटच्या 3 बॉलवरती त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे, जबाबदारी दिली आहे. स्कोर कार्डवरती टोटल बनल्या 16. या 3 चेंडूंवरती किती बनतील हा एक प्रश्न आहे. निर्णायक धावा असतील. 4 षटकांची मॅच आहे. जय हनुमान ढोके आणि त्यांच्या विरोधात आपण पाहत आहे ओमकार मित्रमंडळ वांगणी. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा कडा मुकाबला. तुषारनं 3 चेंडू टाकलेत. इथे आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती बनल्यात टोटल 15. चांगला चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती भेदक मारा तो करतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दोन्ही गाड्या एका स्ट्राईकला. आता पुन्हा एकदा घातपाताची शक्यता आणि विकेट. गोलंदाजी या बळावरती ओमकार मित्रमंडळ वांगणी या टीमनं इथे जवळ आपण पाहताय तर कंबर कसली आहे. धावा रोखल्यात, विकेट मिळवल्यात. स्कोर कार्डवरती टोटल 7-17 आणि खतरा उभा केलाय. शेवटच्या अंतिम षटकात सुद्धा तुषार राईट आर्म राऊंड द विकेट.
इथे चांगला बॉल अपील केलं आउट आणि बरोबर कैचित पकडलंय आणि निश्चितच एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात अजून एक विकेट. धक्का क्रमांक 8, विकेट डाऊन. लास्ट बॉल. पूर्वार्धातील शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होईल. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यांच्या विरोधात टीम उतरली आहे मैदानावरती. जय हनुमान ढोके बॅटिंग करत असताना माघारी सरकलेत. टोटल आपण पाहताय 8 बाद 17 धावा धावफलकावर. 17 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. 8 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. शेवटचा अंतिम चेंडू इथे मार्गस्थ होईल. धावा किती बनतील हे आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकासाठी तुषारला पाचारित केलं. शेवटच्या बॉलवरती काय घडेल. लास्ट बॉल सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय. निश्चित आपण पाहतोय तर इथे सुद्धा विकेट मिळाली आणि धावफलक स्थिरावलं. ते निश्चित 17 वरती स्टॉप करत असताना 4 षटकं संपली आहेत. 9 बाद 17 धावा धावफलकावर 18चा पाठलाग. चला अगदी वेगानं चला. जय ढोके या मैदानात फिल्डिंग लावा. दिलीप आणि साई मैदानात बॉल द्या.
चेंडू पाहिजे का सर? ओके, एक चेंडू पाठवा. एक बॉल पाठव समीर आतमध्ये. हॅलो. चला 18 धावांचा पाठलाग आहे. लगेच चालू करा सामना. बरोबर 2:53 झाले. 2:54 पहिला बॉल पडतोय. मॅचला आपण सुरुवात करतोय. 4 षटकांची मॅच, 24 बॉल आणि 18 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात आलेत. बॅटिंग करत असताना दिलीप आणि साई. गोलंदाज जयेश षटक क्रमांक 1 ला सुरुवात करत असताना पहिलाच बॉल. स्ट्राइक वरती दिलीप. दुसऱ्या बाजूने साई साथ देण्यासाठी सलामीचे 2 आघाडीचे फलंदाज मैदानात आलेत. मॅच ऑन. पहिलाच बॉल सुंदर टाकलाय. मॅच बनेल. कडक बॉलिंग पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय तर अप्रतिम नियंत्रण गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. जयेश भोईर पहिल्या षटकासाठी इथे आमंत्रित केलं. 17 बनल्यात. 18चा पाठलाग करत असताना सुद्धा आपण पाहताय तर धावा बनवाव्या लागतात. शेवटची धाव जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं मित्रांनो. सलगचे 2 बॉल डॉट येत आहेत आणि मॅच मध्ये इथे आपण पाहताय तर आम्ही सुद्धा कष्ट करणार, जिद्द दाखवणार, चिकाटी दाखवणार हे सांगायला सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलवरती 2 डॉट. जयेश भोईर जिम्मेदारीपूर्वक सुरुवात केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 9 फिल्डर तुम्ही पाहताय 30 यार्डमध्ये तैनात केलेत. फिल्डिंगची पाबंदी. यावेळेस फुलरलेनचा चेंडू. इथे सुद्धा फटका खेचलाय मिडॉन वरती. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहताय तर चेंडूला अडवत असताना रुपेश यांनी चूक केली आणि विशाल यांनी चूक केली आणि एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली. एक धाव धावफलकावरती जोडतायत. एक धावेच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय. बॅटिंग करत असताना ओमकार मित्रमंडळ वांगणी या टीमचा एक धाव धावफलकावरती जोडतायत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 18 टोटल बनवायच्यात. पहिल्या 3 बॉलवरती एकच सिंगल आली आणि त्यानंतरच्या या उर्वरित 3 बॉलवरती किती बनतील? पॉवर प्लेचं पहिलं षटक. 18 पाठलाग आहे. 18 टू विन. हा सुद्धा फुलटोज समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. सिंगल एकच मिळेल. एक धावेच्या मदतीनं टोटल जर आपण पाहिली तर 2. अजूनही 16 धावांची आवश्यकता. टोटल 18 बनवायचे आहेत. 18 टू विन, 18 टू विन. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 धावा बनल्यात. इथून कशा पद्धतीनं डाव पुढे सरकेल? दिलीप स्ट्राइक वरती लेफ्ट हँडेड. इथे जागेवरनं टोलावलाय. उंची गाठत असताना लांबी सुद्धा गाठली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छूम अंतर. षटकार. आणि त्यानंतर आपण पाहताय तर इथे शांततेचा भंग करणारा हा जबरदस्त आघात. षटकार मिळालाय. इथे कडा लागली आहे. अंपायर डिसिजन नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग कदाचित केलं आणि त्यानंतर पंचांनी दंडित केलं. नो बॉलची एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते टोटल 9 वरती. जवळजवळ अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे. फ्री हिटचा इशारा असेल. स्ट्राइक वरती दिलीप खेळतोय. सेट बॅट्समन. नजर बसली आहे चेंडूवरती. फ्री. इथे आपण पाहताय ऑप्शनच्या बाहेर कट केलंय. सिंगलसाठी धावले आणि निश्चित आपण पाहताय तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. हिट झालं नाही. सिंगल मिळाली. टोटल 10. षटक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकात धावा आल्या 10.
10 ऑन बोर्ड. अठरा चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकात 10. पुन्हा एकदा दिलीप इथे स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी परेश. जय हनुमान ढोके या संघासाठी परेश गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात करत असताना पाहायला मिळेल. बॅट्समन तयार दिलीप. हा चेंडू इथे निश्चितच व्यवस्थित बॅटवरती लागत नाहीये आणि कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची तो घाई करत नाहीये. निर्धाव येतोय. पहिल्याच बॉलवरती डॉट. अजून पण आपण पाहिलं तर 8 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या मैदानावरती शेवटची धाव मिळत नाही तोपर्यंत सामनं प्रेडिक्ट करणं कठीण असतं. इथे आपण पाहताय तर निश्चितच अजूनही 8 धावांची आवश्यकता. 10 बनल्यात. टोटल 18चा पाठलाग. अगदी आपण पाहताय तर पहाटेचं वातावरण. थंडी वाढत चालली आहे आणि निश्चित आपण पाहताय हा डॉट. षटक दुसऱ्या षटकातील आपण पाहिलं तर सलगचे 2 डॉट ज्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. अशाच पद्धतीने जर डॉट येत राहिले तर निश्चित मॅच मध्ये कमबॅक करू शकतात जय हनुमान ढोके. सलगचे 2 डॉट बॉल परेशच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेटनं. हा चेंडू सुद्धा पाहिला जातोय. निश्चित आपण पाहू शकताय बॅटच्या रडारपासून थोडं बाहेर काढलं. टप्पा खाल्ल्यानंतर आउट स्विंगिंग. टप्पा खाल्ला, बाहेर निघाला. कुठल्याही प्रकारे उत्तर नव्हतं. निर्धाव आहे. सलगचा 3रा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या षटकाची सुरुवात झाली त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलं पहिले 4 बॉल 2च धावा होत्या. परेश सुद्धा सुंदर गोलंदाजी करतोय. हा चेंडू फुलटोज आहे. समोरच्या दिशेला टोलावलाय. लॉंग ऑफ वरती विशाल. रॉकेट थ्रो. सिंगल मिळाली. या षटकाचा आपण विचार करताय तर एकंदरीत 4 चेंडू टाकले. धाव फक्त 1 धाव खर्च केली आहे. अशा पद्धतीच्या गोलंदाजीची गरज आहे. अशाच पद्धतीने चेंडू येत राहिले एका पाठोपाठ एक डॉट तर मॅच मध्ये ट्विस्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर तयार परेश. इथे पायावरती खराब फिल्डिंगचं निश्चितच आपण पाहताय तर साथ मिळाली नाहीये आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पंधरा झाल्या. अजून 3 धावांची गरज. तेरा चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. तीन धावांची गरज आहे. इथे यावेळेस पहा आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. सिंगल कंप्लीट केली आणि एकच धावेवरती इथे संतुष्ट राहत आहेत. सिंगल मिळाली. स्कोअर कार्ड पुढे सरकलं 1 धावेच्या मदतीनं ते 16. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 16. 12 चेंडू 2 धावांची गरज. दोन धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र इथून आपण पाहताय तर 2 धावांसाठी किती मॅच संघर्ष करतील जय हनुमान ढोके हा सुद्धा एक विषय आहे. भरपूर लो स्कोरिंगच्या मॅचेस जिंकण्याचा अनुभव जय हनुमान ढोके या संघाकडे आहे. निश्चितच रिव्ह्यू आहे सर.
बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वाईट बॉलसाठी. चला तिसरे पंच. डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अजून आपण पाहताय तर 2 धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट. इथून 11 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना अजूनही आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीने इथे सलामी दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. इथे हा चेंडू निश्चित व्यवस्थित बॅटवरती हा सुद्धा नाहीये. एक सिंगल मिळेल, स्कोर कार्डला जोडली जाईल. स्कोर लेवल आता 10 चेंडू आणि 1 धावेची गरज या ठिकाणी. जाणता राजा शीळ संघाचे कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. जाणता राजा शीळ लवकरात लवकर क्विक मध्ये या एकदम. आणि या ठिकाणी या सिंगल धावेच्या मदतीनं ओमकार मित्रमंडळ वांगणी हा संघ इथे विजयी झालाय. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाचे कॅप्टन सुद्धा आपण त्वरित या ठिकाणी टॉससाठी या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच